कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे सुखाचे आगर पापर घुमा देवीवर पापर घुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पापर घुमादेवर पापर घुमादेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम वर येतो ना वर भगवान काला करायचं आहे ना दहंडी बरोबर काला वस्तू होईल ना बरं.
याती कोळ माझे गेले हरपोनी 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 श्रीरंगा वाजोनी आणून श्रीरंगा वाजोनी आणून किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा श्रीरंगावारोनी आणूने किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा मी तया गोवाळा रतनी मी तया गोवाळा रतनी किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा तया गोवाळा रतनी मी तया गोवाळा रतनी किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा अष्टभोग भोगणे माते नाही चाळ अष्टभोग भोगणे माते नाही चाळ अष्टभोग भोगने माते नाही अष्टभोग भोगने माते नाही भक्ती प्रेम गोड लेले गे माये भक्ती प्रेम गोड लेले गे माये किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा प्रेम गोड गे माये भक्ती प्रेम गोड लीले गे माये किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा मी तया गोवाळा रतनी मी तया गोवाळा रतनी किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा दया गोवाळा रतनी दया गोवाळा रतनी किती कवाल मज वेळो वेळा किती कवाल मज वेळो वेळा बापरखमाईवर देवीचा जिव्हाळा देवीवर जीविता जिव्हाळा बापरखमाईवर देवीचा जिव्हाळा रखुमा देवीवर जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये काही केल्या वेगळा नोहे गे माये किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा काही केल्या वेगळा नोहे गे माय काही केल्या वेगळा नोहे गे माय किती वशी कवाल मज वेळो वे किती वशी कवाल मज वेळो वेळा मी तया गोवाळा रतनी मी तया गोवाळा रतनी किती होशी गवाल मज वेळो वेळा किती होशी गवाल मज वेळो वेळा दया गोवाळा रतनी मी दया गोवाळा रतनी किती वशी कवाल मज वेळो किती वशी कवाल मज वेळो वेळा विढोबार कुमारी गोपाल कुमारी विढोबार कुमारी गोपाल कुमारी विढोबार कुमारी गोपाल कुमारी गोपाल गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई
दर्शन घ्यायचं घ्या दर्शन घ्या जा बाप्पा कर बाप्पा कर जा रे नाद रे याती कुळ माझे गेले हरपून 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 याती कुळ माझे
मितया मितया गोवळा मितया गोवळा मितया 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 गोवळा रतनीये मितया गोवळा मितया गोवळा मितया गोवळा रतनी रत रतनी मितया गोवळा गोवळा रतनी मितया गोवळा रतनी मितया गोवळा रतनी किती ओळखवार किती ओळखवार मजवेळी मजवेळी या तिकुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचोने आणून येणे किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिल गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली बाग परकुमादेव रुजीवीचा जीव व्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माया किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदासिया दुसरे चरण संदासिया दुसरे चरण संदासिया त्यांच्या पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्र लांबदाभं जगन्नेद पाणे मंडलं मंडलान तरुण तुलसी माला कंधरं कुंजनिद्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळं तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ध्यानमुदं गुरुर्मूर्ती पूजा मुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्वर्शं सर्ववेष्टितं जं वेदं पुण्यसानं सरालिसितं तं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियो गिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितेन्द्रियम् तं
नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, संत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव 375वा अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा, त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सव, गाथा पारायण, तुकाराम महाराज चरित्र कथा, हरिभक्त ज्ञानेश भक्त कल्याण महाराज पवार यांच्या मुखारविंदातून तुकाराम महाराजांची चरित्र कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहेत। 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे आणि आज सांगता आहे वैष्णव सदन कणकोरी भैरवनाथ मंदिराशी जायचं। कुठे भैरवनाथ मंदिर? पुढे बरं बरं, रस्ते पलीकडून आहे का? अलीकडून आहे। बरं, भैरवनाथ मंदिराच्या जवळ आहेत। भैरवनाथ बरे रक्षण करायला होतं तुमचं। वैष्णव सदन कणकोरी हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार त्यांनी या ठिकाणी नवीन आश्रम तयार केला आहे। जोड्याला त्यांचा आश्रम आहे संगमनेर तालुक्यामध्ये आणि ही त्यांची जन्मभूमी आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, जन्मभूमी आणि जननी जन्म देणारी माता याचं महत्त्व हे प्रत्येकाला असतं, कारण ते संस्कार आपल्यामध्ये असतात। श्रीमद भागवतामध्ये 10 प्रकारे बुद्धीचे संस्कार बनतात असं वर्णन आलेलं आहे। दशैते बुद्धे हेतवाः आगमोपप्रजापादः देशो जन्म च कर्म च ध्यानं मंत्रे संस्कारात् दशैते बुद्धे हेतवाः। यामध्ये जन्माचाही संबंध येतो, जन्मस्थानाचाही संबंध येतो, जन्म देणाऱ्या माता पित्यांचाही संबंध आपल्या संस्काराशी येतो। आगमोपप्रजापालः देशो जन्म च कर्म च। आगम, आगम म्हणजे शास्त्र अथवा ग्रंथ। ज्या ग्रंथाचं, ज्या शास्त्राचं अध्ययन आपण करतो त्या ग्रंथाच्या विचाराचा प्रभाव बुद्धीवर पडतो। जसं आप म्हणजे मात्या पित्यांच्या शुक्र रजातून देखील संस्कार आपल्यात आलेले असतात, ज्याला अनुवंशिकता आपण म्हणतो। काही अनुवंशिक रोग आलेले असतात, काही अनुवंशिक विचार आलेले असतात, काही अनुवंशिक संस्कार आलेले असतात। एखाद्या व्यक्तीला एखादा असाध्य रोग जडला असेल तर डॉक्टर विचारतात तुमच्या वडिलांना, आजोबाला किंवा आईच्या वडिलाला कोणाला होता का? काही अनुवंशिक रोग असतात, तर अनुवंशिक विचारही असतात, अनुवंशिक संस्कारही असतात, ते मात्या पित्यातून आलेले असतात। मग आप, आगमोप, तिसरं प्रजा। प्रजा म्हणजे समाज। ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचे देखील संस्कार आपल्या बुद्धीवर पडतात। पालह, ज्या ठिकाणी आपलं पालन पोषण होतं तिथले संस्कार आपल्या बुद्धीवर पडतात। देश म्हणजे स्थान, म्हणजे जन्मस्थान। ज्या स्थानावर जन्म झाला असेल किंवा ज्या स्थानावर आपले संस्कार झाले त्या स्थानाचे संस्कार आपल्यावर होतात। स्थानावरही काही संस्कार असतात। देश, जन्म, जन्माचे काही संस्कार असतात। जन्माच्या वेळेचे बघा, जन्माच्या वेळेनुसार आपली कुंडली काढली जाते।
त्यानुसार माणसाचं चरित्र सांगतात पंचांगशास्त्रामध्ये. याचा अर्थ ती जन्माची असणारी वेळ, जन्माचं असणारं स्थान, जन्म देणारी माता, जन्माशी संबंध असणाऱ्या अनेक गोष्टी त्या आपल्या बुद्धीच्या संस्काराला कारण ठरतात. एक आहे कर्म. जे कर्म आपण करतो ते कर्म देखील आपल्या बुद्धीच्या संस्काराला कारण ठरतात. आगमोप प्रजापालः देशो जन्मच कर्मच. पुढे ध्यान. ध्यान म्हणजे चिंतन. जसं चिंतन आपण करतो तशी बुद्धी बनते. पुढचा आहे मंत्र. मंत्र शब्द मत्र धातूपासून होतो. मत्रु म्हणजे गुप्तता. गुप्तता याचा अर्थ काय आहे? गुप्त रीतीने आपल्याला सल्ला देणारे जे कोणी असतात, सल्लागार असतात, त्याचा परिणाम देखील आपल्या बुद्धीवर होतो. मंत्र शब्दाचा अर्थ सल्लागार असाही होतो बरं का. आपण त्याला कोणीतरी मंत्र दिला. कोणीतरी मंत्र दिला म्हणजे काय झालं? कोणीतरी सल्ला दिला. कोणतरी कान फुंकले, हा असं नव्हता. हे शब्द याचे नाही. कोणीतरी गुरु भेटला असं आपण म्हणतो ना. गुरु अनेक असतात बघा. लहानपणी शिकवणारे गुरु म्हणजे आई. कसं बोलावं, कसं चालावं, कसं स्नान करावं, कसं खावं हे शिकवणारी असते. दुसरा गुरु म्हणजे बाप. मग शाळेत गेल्यानंतर प्रत्येक वर्गाचे वेगळे गुरु. उच्च शिक्षण घेताना प्रत्येक विषयाचे वेगळे गुरु. शिव्या कशा द्याव्या शिकवणारे वेगळे गुरु. किसी कसे कापावे शिकवणारे वेगळे गुरु. लग्न झाल्यानंतर एक महागुरु घरात येतो. या महागुरूचा मंत्र फार प्रभावी असतो बरं का. एकदा कान फुंकले सांगत तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. सांगत तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. सांगत तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. हो. दुसऱ्या दिवशी भांडण सुरू. ती आई म्हणते याला कोणीतरी गुरु भेटला. गुरुनी महागुरु भेटला. मग या ठिकाणी मंत्र शब्दाचा अर्थ मत्र धातूपासून मंत्र शब्द निर्माण होतो. कोणीतरी कान फुंकले. ध्यान मंत्रोय संस्कारा. 10 संस्कार. संस्कार म्हणजे पूर्वसंस्कार. काही पूर्वजन्मीचे संस्कार देखील आपल्यामध्ये असतात. दशयते बुद्धी हेतवः. या बुद्धीला 10 हेतू 10 कारण सांगितले. त्यामध्ये जन्मभूमी आणि जन्म देणारी माता या 2 गोष्टीचं विशेष महत्त्व असतं. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. 7 दिवस या ठिकाणी तुकोबारायांचं चरित्र कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने. जास्त मी लांबवणार नाही. 2 कार्यक्रम करून आलो आहेत आणि प्रवास आळंदीला रात्री मुक्कामाला होतो. काल कार्यक्रम कुठं होता? रायगडला. रायगडचा कार्यक्रम करून आळंदीला मुक्काम म्हणजे कालच जवळजवळ 600-650 किलोमीटर प्रवास करून आजचा 300 जवळजवळ 900 किलोमीटर प्रवास करून आलो आहे आणि 2 कीर्तन करून आलो आहे परत. आता कोणता परमार्थ आहे? माणसं मारे परमार्थ कोणता आहे? तुम्ही ऐकायला येऊन बसले दादा. मला वाटलं आपण भेट देऊन जाऊ. कल्याण मार तुम्ही करून घ्यायचो कालच कीर्तन. काल्याचा प्रसंग आहे. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेले आहेत. तुकोबारायांचं चरित्र आपण श्रवण केलेलं आहे. पण काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्राचं बंधन असतं. एते चौं सकला पुस कृष्णस्त भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग संहितेत सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम.
परिप्रथम साक्षात तेन कृष्ण प्रकृतिता कृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे असं गर्ग संहितेत गर्गाचार्य सांग. भगवान कृष्णाचं नामकरणच गर्गाचार्यांनी केलं होतं ना. गर्गाचार्यांकडे एकदा गर्गाचार्य वसुदेवांना कारागृहात भेटायला गेले. वसुदेवजी म्हणले, गर्गाचार्य, इतरांना माहीत असो किंवा नसो पण तुम्हाला माहीत आहे की गोकुळामध्ये नंदालयामध्ये जो बालक आहे तो माझा आहे आणि तुम्ही माझे पुरोहित आहात आणि माझ्या बालकाचं नामकरण हे तुम्ही केलं पाहिजे. फक्त गुप्त रीतीने करा, कारण जर कंसाला कळालं तर अनर्थ निर्माण होईल. आणि म्हणून गर्गाचार्य गोकुळामध्ये आले. एका ज्योतिषाचं रूप घेऊन आले. कोणाला भविष्य पाहायचं आहे का? भविष्य पाहायचं आहे कोणाला? यशोदा म्हणली, ओ बाबा इकडे या, हे आमचं पोरग फार वेळासारखं करतोय, याचा हात बघा जरा. काय झालं? चर्चा चालू होती तेवढ्या नंदबाबांनी गर्गाचार्यांना पाहिलं. हो गर्गाचार्य, आपण कसे काय आलात? बरं झालं, भाग्य आमचं. बाळाचं नाव काय ठेवता तुम्ही? अजून नामकरण झालं नाही म्हणले. मग करा आता तुम्ही नामकरण तुमच्या हाताने. तुमच्यासारखे आचार्य असताना आणखी कोण शोधायचं ब्राह्मण नामकरण करायला? गर्गाचार्य म्हणे, मी नाही करणार, कारण मी वसुदेवाचा पुरोहित आहे आणि तुमच्या बाळाचं नामकरण जर केलं आणि जर कंसाला कळालं तर मग याला काही पर्याय नाही का? हा एक पर्याय आहे, गुप्तरीतीने नामकरण करावं लागेल म्हणले. गुप्तरीतीने करा, आपल्याला कुठं काय गाजावाजा करून करायचं आहे? गोशाळेमध्ये नामकरण करू. आणि मग गर्गाचार्यांची परीक्षा घेण्याकरता रोहिणीने कृष्णाला कडेवर घेतलं आणि यशोदेने बलराम दादाला कडेवर घेतलं. बरं का, बघू खरंच गर्गाचार्य ओळखतात का काय? कडेवर घेऊन चालले आणि बलराम दादा कृष्णाला चिडवत आहे. बरं का, अरे लाला, तू तो मैया को बाबू को थोड़ी है, बाबा तो बाजार जाकर के 2 टका को खरीद को लाया है. नंद बाबा गोरे, यशोदा मैया गोरी, तू कैसं कार्य करतो गो. सुरदास महाराज फार सुंदर वर्णन केल्या प्रसंग. मैया मोहे दाऊ बहुत खिजायो, मैया मोहे दाऊ बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे दाऊ बहुत खिजायो, मैया मोहे दाऊ बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो. वो सो कहे तो मोल बोलिनो, जसोमती को बजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो, मैया मोहे बहुत खिजायो. मोसो कहत मोल को लीन हो, तुम जसोमती को बजायो, मैया मोहे दाओ बहुत खिजायो, मैया मोहे दाओ बहुत खिजायो. गोरे नंद यशोदा गोरी, तुम कत श्याम लगात, मैया मोहे दाओ बहुत खिजायो.
गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्यामलकात. बलराम दादा कृष्णाला चिडवत. नंद बाबा गोरी यशोदा मैया गोरी तू कैसो कारो करतो आगो. पोहोचले गोशाळेमध्ये. यशोदेच्या कडेवर बलराम दादा आहेत, रोहिणीच्या कडेवर कृष्ण आहे. रोहिणीचा रंग सावळा आहे, सावळ्या रोहिणीच्या कडेवर सावळा कृष्ण. गोऱ्या यशोदेच्या मांडीवर गोऱ्या बलराम. बाबा करा नामकरण. बाबाने नामकरण सुरू केलं. अयम ही रोहिणी पुत्रो. यशोदेकडं पाहिलं आणि सांगितलं अयम ही रोहिणी पुत्रो. यशोदा म्हणली बाबा मी गोरी माझं बाळ गोर आणि रोहिणी पुत्र कसं काय माझ्या कडेवर आहे. बाबा म्हणले या जन्मातले नाही जन्मोजन्माची ओळख आहेत. ही आजची आहे का. आतापर्यंत किती जन्म गेले भगवंताच्या भक्तीमध्ये आणि भगवंताला मी ओळखू शकत नाही म्हणजे आणखी कोणाला ओळखणार. याचं नाव आहे बलराम. बलाने अधिक आहेत, सर्वांच्या चित्ताचं रमण करेल म्हणून बलराम. दुसरं नाव आहे संकर्षण. आणि रोहिणीकडं पाहिलं आणि सांगितलं रोहिणी तुझ्या कडेवर जे बालक आहेत ना त्या बालकाचं नाव आहे कृष्ण. कृष्ण म्हटल्यानंतर यशोदा म्हणले अरे बाबा काय ते टेरो टेरो नाम रख दियो. बाबा म्हणले यशोदा तुला काय करायचं बरं मी रोहिणीच्या बाळात नाव ठेवलं ना. यशोदा म्हणले बाबा तुम्हाला सगळं काही कळतं. मग कळतं मग कशाला परीक्षा घेताय आमची. बाबा ये टेढ़ो टेढ़ो नाम काहे ते रख दियो. मैं तो मेरे लाला को कन्हैया कहूँगी. अरे मैया कुछ भी कहे लेकिन तेरे ना लाला को नाम है कृष्ण. प्रत्येक युगामध्ये हा अवतार धारण करतो. इदानी कृष्णतांगता. या काळामध्ये द्वापार कलीच्या संधीला हा श्यामवर्ण धारण करून प्रगट झालेला आहे. कृतयुगामध्ये याचा श्वेतवर्ण असतो, त्रेतायुगामध्ये याचा पितवर्ण असतो, द्वापारयुगात रक्तवर्ण असतो. आता कली द्वापारच्या संयोगाला आहे संधीला म्हणून श्यामवर्ण. इदाने कृष्णतांगता. नामकरण विधी झालं. नामकरण विधी झाल्याच्या नंतर यशोदा म्हणले बाबा आता जेवण करून जा भोजन प्रसाद. बाबा म्हणले मी कोणाच्या हातचं खात नाही तुमच्या हाताने बनवा. शिदा सामुग्री घेऊन जा. काय खायचं आहे काय इच्छा आहे म्हणजे खीर बनवायची. मग खिरीचं सामान दिलं. बाबाने खीर बनवली गर्गाचार्यांनी. खीर बनवल्याच्या नंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे. डोळे बंद केले. नैवेद्यम समर्पयामी. कस्तुरी तिलकम लाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासागरे मुक्तम कर्दैवणे वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुलतम कंठी च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाळ चूडामणी. ध्यान करून भगवान म्हणले गर्गाचार्य तर माझं ध्यान करतायत. मग गर्गाचार्य डोळे बंद करून ध्यान करतायत. नैवेद्यम समर्पयामी. प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. डोळे उघडून पाहता तर कृष्णाने खिरीत घातला हात आणि लागला चाटायला. अगं यशोदे तुझ्या कृष्णाने माझी खीर बाटवली. मी नाही खाणार म्हणले. याचं गोष्ट खाऊ का मी. बाबा असं नका करू. परत स्वयंपाक करा. पुन्हा स्नान केलं पुन्हा स्वयंपाक केला पुन्हा ध्यान सुरू केलं. भगवान म्हणजे परत मला ध्यान करतायत. पुन्हा डोळे बंद केले पुन्हा हात घातलाच ना. डोळे उघडून पाहतात यशोदे पुन्हा पाठवलं म्हणले. आणि मग आता काय करावं. नाही जेवणार. बाबा उपाशी नका जाऊ. पुन्हा बाबा लागले स्वयंपाकाला. पुन्हा स्नान. यशोदा म्हणली कृष्णा जाऊ नको आज. कृष्ण जाऊनच दे ना. कृष्ण म्हणला आई खेळायला जाऊ का. हा खेळायला जा. बरं विसर पडत असं म्हटलं. मागच्या दाराने कृष्ण शिरला. पुन्हा बाबाने डोळे बंद केले. नैवेद्यम समर्पयामी. पण आता ध्यानातच भगवान येईना.
म्हणून डोळे उघडले, डोळे उघडून पाहिलं तर चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा गर्गाचार्यांच्या समोर. गर्गाचार्यांचे लक्षात मी तर विसरतोच. कृष्णस्त भगवान स्वयं. गर्गाचार्यांनी बाळाला मांडीवर घेतलं आणि बाळाच्या मुखात घास घालू लागला. यशोदेला वाटलं परत गेला का काय, डोकावून पाहिलं तर बाबा तर हाताने घास मुखात घालतायत. आणि याच्या अगोदर तर किरबाटत होती. पण बाबांच्याही लक्षात आलं कृष्णामध्ये साधारण बाल नसून कृष्णस्तु भगवान स्वयं असा असणारा ब्रह्मांड नायक भगवान गोकुळात अवतीर्ण झालेला आहे. काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे? रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकगौरवराम्बरं दधाने वपुरलककुला नृताननाब्जं विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. भीष्माचार्यांनी केली स्तुती आहे. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरम ब्रह्मदधाने वपुरद ककुला नृताननाब्जम विजय सखे रतिरस्तुमे नवद्या. हे भगवान, या त्रिभुवनातील या ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी तुझ्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही, इतका तो सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपली, रवी शशी कळा लोपले. कस्तुरी मळवट चंदनाची होटी, कस्तुरी मळवट चंदनाची होटी. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची होटी, कस्तुरी मळवट चंदनाची होटी. चंद्र सूर्याचं तेज भिग बळावर, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेने मज केवळ वेधी दे. चंद्राची शीतलता कमी पडते, सूर्याचं तेज कमी पडतं. ही सुंदरता ज्या परमात्म्याची आहे. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू, रूपे विण आनंदू देखील ओ बाई. अमृताचा स्वाद कमी पडतो, आकाशाची मृदुता कमी पडते. हे सुंदरता असणारा परमात्मा एकदा त्याला पाहिल्यानंतर वेळ लागतं महाराज. येत सनकाधिक वेळे पिसे झाले. सनकाधिकांना वेळ लागलं, शुकाधिकांना वेळ लागलं. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होतात. वरहापीडं नटवर वपुहो कर्णयो कर्णिकारं विप्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च माला. रंध्रान् वेणुरधर सुधय पूरयन् गोपवृन्दे. वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति. वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपू, कानात कनेराची मुलं, गळ्यात वैजयंती, माथ हातात बासरी.
काय सुंदरता आहेत. शुकाचार्य सुद्धा लालायित झालेत महाराज ज्या दर्शना करता. पण शुकाचार्याने एक संशय आला. काय दिसायला सुंदर आहे पण स्वभाव कसा आहे कळल्याशिवाय जवळ जाऊ नये. बऱ्याच वेळेला सुंदर होऊन जवळ जातो आणि होती फसवणूक. एकाने सुंदर पत्नी केली, दिसायला इतकी सुंदर पण स्वभावाने कर्कशा. दिसायला सुंदर आणि स्वभावाने कर्कशा. सकाळी उठले की शिव्या द्यायला सुरुवात. एकदा मित्र मुक्कामाला होता आणि मित्राने जेव्हा शिव्या ऐकायला सुरुवात केली, मित्र म्हणला दररोज असतं का? फार भाग्यवान आहे म्हणले. हा म्हणला शिव्या देते पण प्रेमही फार करते. आता याला शिव्यांमध्ये कुठं प्रेमाचा साक्षात्कार होतोय कोणाच ठाऊक. गोळच करून घ्यावं लागतं मला, काही पर्याय नसतं, सोडता येत नाही. काहींचं कमाला आयुष्यभर सहन करता करता बिचारे तसेच गेले. पर्याय नसतं, एकदा पत्रात पडल्यावर सोडता येत नाही. मग स्वभाव कळणं गरजेचं आहे. असा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा एक श्लोक शुकाचार्यांच्या कानावर आला. अहो बकीयम स्तनकालकुटम जिगांसया पैदप्य साध्वी लेभे गताय गतिम धातजतां ततुन्यम कं वादयालुं शरणं व्रजेम. स्तनाला विष लावून मारण्याकरता आलेली पुतना राक्षसी. पण माता यशोदा जो सायुज्य मोक्ष दिला तोच मोक्ष पुतणेला दिला. कं वा दयालुं शरणं व्रजेम. हा स्वभाव आहेत महाराज. हे त्या परमात्म्याचं रूप आहे. अशाच त्या परमात्म्याचं रूपाचं दर्शन जेव्हा त्या गोपींना झालं, एक रूप झाली त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी. आणि ती गोपी सांगत आहे की आता मला जाती कुळाचा विसर पडला, तो परमात्मा सोडून मी मात्र काही जाणत नाही. प्रथम चरणामध्ये
विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई 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 ओ या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्रकथा आणि कीर्तन महोत्सव त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तुकोबारायांच्या समाधी सोहळ्याचं आणि वैकुंठगमन हा तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि नवीन आश्रम याचंही या लोकार्पण सोहळा पार पडलेला आहेत. कणकुरीकर ग्रामस्थ आणि परिसरातील भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत, पण मी जास्त लांबवणार नाही आहेत, कारण मी सांगितलं आल्याबरोबर 900 किलोमीटर प्रवास करून आलो आहे आणि हा कार्यक्रम परत तिसरा आहे. शेवटी शरीराच्या ओर जर झालं तर मग काहीतरी होतं. सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, मग शरीरात विकृती निर्माण होईल, दुसरं काय व्हायचं. म्हणून थोड्या वेळामध्ये आपण आवरून घेऊ. कल्याण महाराजांचा आग्रह होता आणि तो अचानक कालचा कार्यक्रम अचानक ठरला, कारण आपल्या सर्वांना माहिती बिडी गुरुजी माहिती असतील. हां, बिडी गुरुजींनी खूप आग्रह केला की या कार्यक्रमाला यावं लागेल, कारण त्यांचं तरुण मुलांचं एक काही पायी सोहळा असतो. धारातीर्थ नाव दिलं त्या धारातीर्थ सोहळा. तर ते रायगडावर पायी चाललेले आहेत मुलं, जवळजवळ 50,000 मुलं आहेत. त्या 50,000 मुलांचा मला वाटतं 3-4 दिवसाचा तो पायी सोहळा आहे. या 4 दिवसामध्ये स्वतःचं खाणं पिणं स्वतः जवळ असतं त्यांचं. कोणाचं पंगत नाही, कोणाची काही नाही. आपल्या 4 दिवसात खायला जे लागतं ते सोबत ठेवायचं, पाणी सोबत ठेवायचं, वळकुटी सोबत ठेवायची. असे 50,000 मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा तो धारातीर्थ आणि असा जो सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला एक मार्गदर्शन करण्याकरता आपण यावं अशा प्रकारची इच्छा भिडे गुरुजी यांनी व्यक्त केली होती आणि त्यांनी आग्रह केला. त्यांनी सांगितलं आपल्यालाही त्रास होईल, बरोबर आहेत, पण मुलंही एवढा त्रास घेऊन चालत आहेत तर त्यांना एक प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हावा धर्मकार्याकरता. मी त्यांना विचारलं की एवढे कष्ट आहे मुलांना वगैरे, आणि गुरुजी मुलांबरोबर असतात. त्यांचं वय 88 वर्ष आहे. 88 वर्ष वय आणि ते मुलांबरोबर आहेत सोबत, पायात चप्पल नाही, आणि बाकीचे मुलं तर तरुण आहेत महाराज. मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं हे सर्व करण्याचा उद्देश आहे की छत्रपती शिवरायांचे मावळे ज्या वेळेला त्या गडावर जात होते तर ते कशा अवस्थेत जात असेल, कमीत कमी एखादा अनुभव 2-4 दिवस आपण घेऊन पाई चालून. आज तर सुविधा आहेत, रस्ते आहेत, पण रस्ते नसताना ते कसे चालत असतील. आणि म्हणून त्यांनी असा एक उपक्रम राबवला की कोणाची पंगतही घ्यायची नाही, फक्त पाणी, ते पाणी बरोबर असतं, फक्त पाणी त्या मुलांना मिळतं. मग आपल्याला 4 दिवस खाण्याकरता जे लागेल ते शिधा सामुग्री म्हणण्यापेक्षा कोरडंच आपण शिजवायचं, बसायचं नाही, सोबत ठेवायचं, वळकोटी बरोबर, ते सगळं सामान बरोबर आणि पायी चालायचं. असे एक मुलांना सवय लावण्याकरता त्यांनी ती एक सुरुवात केलेली आहे.
आणि जवळजवळ 50-60 हजार मुलं सध्या त्यांच्याबरोबर पायी आहेत. असा एक मुलांना संस्कृतीचं अनुभव यावा, ज्ञान मिळावं हा दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला होता. आणि आम्हाला त्या ठिकाणी मुलांना प्रबोधन करण्याकरता निमंत्रित केलेलं होतं रायगड किल्ल्याच्या जवळ. आणि म्हणून तो कार्यक्रम करून आम्ही काल आळंदीला मुक्कामाला आलो. आणि मग आळंदीवरून सकाळी निघलो. सकाळी 2 कार्यक्रम, एक कार्यक्रम शहापूरचा होता, दुसरा सुलतानाबाद आणि तिसरा आपला आहेत. तरी असो, या तिकुळ माझे गेले हरपोने, श्रीरंगा वाचोनी अणुनेणे. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता जाती कुळाचा विसर पडला. कारण जात कुळ हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही आहेत. आत्मा कुठल्या जातीचा नाही, आत्मा कुठल्या कुळाचा नाही आहे. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुंसकलिंगी नाही. आणि म्हणून याती कुळ माझे गेले हरपोनी. काय दिसतंय? श्रीरंगा वाचोनी अणुनेणे. त्या परमात्म्याशिवाय अणुमात्र मी काही जाणत नाही. फक्त परमात्मा. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातलं दर्शन. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले. स्वप्न जागृत, स्वप्न जागृत, स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृत स्वप्न म्हणजे जाग असताना स्वप्न पाहणारा. झोपेत पडणारी स्वप्न वेगळं, काही झोपा मोडणारी स्वप्न असतात नाही का. एक भिकारी स्वप्न पाहत होता. भिक्षा मागून आणल्यानंतर उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचं. तो माठ टांगून ठेवला. माठाकडे पाहून विचार करू लागला, जर दुष्काळ पडला तर पिठाचे फार पैसे होतील. किती पैसे असतील? एखादी शिडी येईल नाही. मग हे पीठ विकून टाकून एक शिडी घेऊ. मग 5-6 वर्षात 20-25 शेळ्या होतील. शेळ्या विकून टाकू. शिडी कुठेही तोंड घाली ठेवायचीच नाही. मग 2 जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल. 30 रुपये जरी भाव मिळाला तर 4 ते 1200 रुपये झाले. 500 रुपये खर्चात गेले, 700 राहिले. महिन्यात गेले 7 21,000 रुपये. 21,000 दुधाच्या वेळेला लग्न करायला काय हरकत? कोणी मुलगी दिली ना आपल्याला, मग लग्न करून टाकू. मग पत्नी घरात येईल, मुलं बाळ होतील. मग मी सकाळी सकाळी दूध खणीत असेल तेव्हा पोरगं पळत पोरगं पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं. मी मैचंच बाजूला तुला समजत नाही का मी काम करतो येतं. तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारील. अशी लात मारली मळक्याला सारं पिठच पिठ अंगावर. हे कोणतं स्वप्न आहे? याला जागृत स्वप्न म्हणतात. दुसरं झोपेत पडणारं स्वप्न आहेत, हे सर्वांना माहिती आहे. तिसरे स्वप्न जागृत. काही स्वप्न जागृत असते सत्य ठरतं. उदाहरणार्थ राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं, स्वप्नात राज्यदान दिलं, जागृत असते सत्य ठरलं. तुकोबारायांना बाबाजींनी स्वप्न येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. स्वप्नात अनुग्रह दिला, जागृत असते सत्य ठरला. याला स्वप्न जागृत असं म्हणतात. एक स्वप्नातील भगवत दर्शन आहे, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन आहे, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आहे, चौथं सर्वत्र भगवत दर्शन आहे. या प्रत्येक दर्शनाचं विवेचन करायला वेळ नाही आपल्याला, पण त्या गोपींना सर्वत्र भगवत दर्शन दिसतंय. श्रीरंगा वाचोनी अणुनेणे, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती. सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र त्यांचे दृष्टी,
बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दिरो देखती त्या भ्रतारा हरीच्या रूपे सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या भ्रतारा हरीच्या रूपे हे सर्वत्र भगवत दर्शनात या तिकोड माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून येणून येणे त्या परमात्म्याशिवाय मी मात्र काही जाणत नाही अशी अवस्था जेव्हा निर्माण झाली संसाराकडे दुर्लक्ष झालं कोणीतरी विचारलं अगं गोपी काय कृष्णाच्या नादी लागले कृष्णाचा नाद सोड संसाराकडे लक्ष दे त्या गोपीने सांगितलं मला किती सांगा किती शिकवा मी त्या परमात्म्यामध्ये रत झाल्यामुळे त्याला सोडणार नाही द्वितीय चरणामध्ये किती वशी काय बार किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतलिये त्या गोळ्यामध्ये त्या परमात्म्यामध्ये विरत झाले आहेत हरिरथा चपला नारी लाजवारी येणारे गते मी त्या परमात्म्यात रत झाल्यामुळं काही झालं तरी त्या परमात्म्याला सोडणार नाही ही निष्ठा आहेत महाराज निष्ठेचा परमार्थ असावा निष्ठा निष्ठीचा नसावा काही लोक निष्ठा निष्ठी करायला पाहतात तोही निष्ठून जातो मग निष्ठेचा परमार्थ काही लोक किती निष्ठावान असतात दारुडे किती निष्ठावान असतात मरतील पण सोडणार नाही का काही पिऊनच मरतात किती निष्ठा आहे त्यांच्यावर दारूवर परमार्थाकडे एवढा गुण घेऊन ते दारुड्याचा मध्ये देतात परमार्थ सोडून पंढरीला गेल्या वारीला इकडे म्हैस मिली पुढच्या वर्षी वारी बंद का पंढरीच्या वारी दार्जिन नाही म्हैस मरण्यातल्या वारीचं काय समज मिळेल असं काही कारण नाही मग वारी बंद करीत असतात का परमार्थात निष्ठा असावी त्या गोपीने सांगितलं की ती ओ शिकवाला माझा वेळोवेळा मी तर या गोळा रतली त्या परमात्म्यामध्ये मी रत झाले असल्यामुळे किती सांगा किती शिकवा मी त्या परमात्म्याला सोडणार नाही एवढंच नाही तर आता अष्टभोग जरी माझ्या समोर उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली तृतीय चरणामध्ये अष्टभोग भोगणे माते नाही लाड 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 भोग भोगणे माते नाही लाड अष्टभोग भोगणे माते नाही लाड अष्टभोग भोगणे माते नाही लाड अष्टभोग भोगणे माते नाही लाड
अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळले लगे माय अष्टभोगाची इच्छा राहिली नाही कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली भोग तुच्छ झाले भक्ती प्रेमाच्या गोडीमध्ये रस आहे जो आनंद आहे कारण भोगामध्ये रोग आहेत भोगे रोग भयम भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का आता सकळा पाजोनी अरुचिते हो का आता सकळा पाजोनी भोगी रोगा जोडूनिया दिले आणि कर आरोग्य हो का ता सकळा वासोनी आरोग्य हो का ता सकळा वासोनी अरुचिते हो का आता सकळापासून आता मला या सगळ्या गोष्टीपासून अरुची झालेली आहेत का तो परमात्मा आणि माझे इतकं एकत्व झालेलं आहे तो परमात्मा जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडं कारण तो माझ्या जीवाचा जिव्हाळा झालाय कोणी काही केलं तरी त्याला माझ्यापासून वेगळं करू शकणार नाही शेवटच्या चरणामध्ये बाबा रखुमदेवी वरू जीविता जिव्हाळा बाबा रखुमदेवी वरू जीविता जिव्हाळी वरू जीविता जिव्हाळा बाबा रखुमदेवी वरू जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे माये काही केल्या वेगळा नव्हे माये किती मुशिकवान मज वेळो वेळा किती मुशिकवान मज वेळो काही केल्या वेगळं नव्हे किंवा एक काही केलं तरी कोणी मला त्या परमात्म्यापासून वेगळं करू शकणार नाही अविच्छिन्न प्रेम असतं गुणरहितं कामनारहितं प्रत्यक्षं वर्धमानं सूक्ष्मतरं अविच्छिन्नं अनुभवरूपम अशा प्रकारे अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्मा करतायत आपल्याला आवरून घ्यायच्या आहेत त्यामध्ये चौर्य लीला करू लागलेल्या आहेत गाराणे येऊ लागले व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणांचिदुकूल चौरम चौर्य लीला भगवान परमात्मा करू लागले गारणे येऊ लागले एने माझे कवाळ उघडीले माझे कवाड उघडीले एने शिंगे तोडे शिंगे तोडीले दया दुधाते भक्षे दया दुधाते भक्षिले एक एक गारहं येऊ लागलं यशोदा म्हणे कृष्णा तो गावात सुद्धा वागत नाही तुला रानात गेला पाहिजे हे खंडावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे खंडावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे सावळा जगले सावळा जगले सावळा जगदेठी घेनो सावळा जगदेठी भगवान गाई चरू लागले गाई चरता चरता खेळ खेळू लागली हम पोरा हम घुमरे वाले हम बोला हम घुमडी वाजे घमारे घुमरी वाले घुमडी वाजे घमारे वाले घमामा घुमडी वाजे घमारे हम पोरा हम घुमरे वाले घमामा हम बोला हम घुमडी वाजे घमारे वाले घमामा खेळ मोडला चढावलो गाई पैसे वे गेटा बहु केले वनवन पाय पिटी झाला शेण खांदे बार पटी बुक काय खेळायचे अवघ्या सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा घ्या रे घरे दे बात आम्हाला तर पंढरीनाथ पदा घेऊन या करी पेंद्या वाटी तशी तरी बांधाच किती गात प्रसाद देता पंढरीना भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले
भगवान कला करतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा बोला थांबा 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 कुटुंबितं पुण्यस्थानं स्थमामि गंगागिरी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आध्यात्मिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या सुखसंपन्न असलेलं श्री क्षेत्र कणकुरी गाव आणि कणकुरी कोळघर रस्त्यावर असलेलं भैरवनाथाचं प्रतिष्ठान. भैरवनाथाच्या मंदिराजवळ या ठिकाणी नवीन वास्तू म्हणजे वैष्णव सदन याची या ठिकाणी इमारत पूर्ण झाली. संत कृपा झाली, इमारत फळा आली आणि सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्याकडे बघून आपण सर्व परमार्थ करतो आणि तीच परमार्थाची धुरा आपल्याला सर्वांना घेऊन जाणारे त्या मार्गाने प्रातस्मरणीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज आज या गाथापारायण सोहळ्याची सांगता महाराजांच्या संकीर्तनाने होत आहे. आश्रमाचा रौप्य महोत्सवाचा कार्यक्रमाचाही काल्याची सेवा महाराजांच्या पवित्र वाणीद्वारा झाली. 12 वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्याचा ज्ञानेशाश्रम जोळे, खांडगाव, गणेशवाडी, एरंडेमळा त्या परिसरात खांडेश्वरमळा सर्वांचे त्या ठिकाणीही महाराजांची 12व्या वर्षी आणि आत्ता रौप्य महोत्सव या ठिकाणी वैष्णव सदनाचं महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन व्हावी आणि त्यांच्या संकीर्तनाने या वैष्णव सदनाचं वास्तुपूजन व्हावं हा एक उद्देश होता. परंतु त्यामध्ये दुग्ध सरकार न्याय म्हणजे कणकोरी ग्रामस्थ आणि कोरघळ ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाला अतिशय मन भरून साथ दिली. मला वाटतं यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. तसं तर घोडेगाव आहे, शिरसगावाचं सुद्धा आत्ता संपूर्ण पुरणपोळीबरोबर दुधाची व्यवस्था त्यांनी केली. भगवान लक्ष्मण डोळस यांनी आत्ताच्या पाण्याची व्यवस्था केली. 7 दिवस अन्नदान झालं. सर्वच हे गंगागिरी महाराज करी अन्नदान किंवा देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान महाराजांच्या मोठ्या सप्तामध्ये ब्रीद वाक्य आहे. कबीरदाजींचा दोहा प्रसिद्ध असतो, कमानीवरच असतो. म्हणून अन्नदान करावं. योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, गुरुवारी रामगिरी महाराजांच्या परंपरेतल्या लोकांना सांगावं लागत नाही. आणि म्हणून आमच्या माता माऊल्यांनी आज पुरणपोळ्या इतक्या आणल्या, कशा संपणार अशी काळजी निर्माण झाली. आणि म्हणून हा प्रसाद शंकर नोहे भोगी, कृष्ण नोहे भोगी, शंकर नोहे जोगी, तुका पांडुरंगी, आणि हा प्रसाद लादला असतो महाराजांच्या उपस्थितीमध्ये. आता सर्वच परिसरातले गावं आहे, मालुंज आहे, घोडेगाव आहे, सिरसगाव आहे, कोबापूर आहे, येसगाव आहे, दिघी आहे, शहापूर आहे, ही सर्वच पदमपूर आहे, ही सर्व गावं परिसरातली आहे. मी तिकडं राहतो त्याच्यामुळे एवढी लिंक मला बसली नाही, पण ही सर्व परिसरातली गावं या ठिकाणी सर्वांचं योगदान आहे. आत्ता या कार्यक्रमाकरता हरिभक्तीपरायण महाराजांचे सर्वस्वी सेवेची जबाबदारी असणारे आमचे आदरणीय मधुकर महाराज कडलग, आमचे खांडगावचे आमच्या आश्रमाचे माऊली महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे महाराजांच्या समेत नेहमी कीर्तन साथ करण्याकरता असणारे रामभाऊ महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे इकडे कृष्ण महाराज पेहरकर ते आहे आणि आमचे भागवताचार्य आमच्या गावचं भूषण आपले प्रवीण महाराज. आणि रात्री ज्यांची कीर्तन सेवा झाली, खरं मी रात्रीच बोललो की सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचं नाव बाबळेश्वर
नारायणगिरी महाराज गुरुकुलच्या नावाने जी संस्था स्थापन झाली त्याचे संस्थापक नवनाथजी महाराज म्हस्के आणि अध्यक्ष भगवान महाराज डमाळे यांनी या ठिकाणी येऊन अतिशय महाराजांचं, तसं मधू महाराज म्हणलेच मामबाचेची जोडी आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराजांचं स्वागत झालं. महाराजांनी प्रसन्न मनाने या ठिकाणी सेवा केली. खरं पाहिलं तर आमच्या या वर्षातला आश्रमाचा सप्ताह रविवारी आला, त्र्यंबकेश्वरचा काला रविवार आला, या ठिकाणचा सप्ताहसुद्धा रविवारी सुरू झाला. देवतळ्याचा रथ आमच्या दिंडीला मिळाला, तो रविवारीच दिंडी निघाली. असा रविवार भैरवनाथाचा आमच्या जीवनामध्ये आला आणि महाराजांचं सर्वांच्या सुट्टीच्या दृष्टीनंही आणि भैरवनाथाच्या दरबारात कार्यक्रम करतो. हा रविवाराची सांगता आहे, एक संस्मरणीय गोष्ट आहे. शतशः महाराजांच्या चरणार विनंती दंडवत करतो. या ठिकाणी याच परंपरेतले आदरणीय गुरुवर्य लक्ष्मण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या गुंडू गुरूंची परंपरा चालवणारे अरुण गुरु ना श्यामगुरू तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व, मी सुरुवातीलाच बोलून गेलो का जन्मभूमी महाराजांनी सांगितलं आणि कर्मभूमी इतक्या दिवसापासून जोड्याला खांडगावला त्या परिसरामध्ये गणेशवाडी एरंडेमळ्या राहतो. तर त्या ठिकाणची सर्व मंडळी, आमची भजनी मंडळी आणि तेही या ठिकाणी आलेले, आपणा सर्व परिसराचं आणि भूमिदाते या ठिकाणी आलेले आहे. त्यांचे दोन्ही सुपुत्र आलेले आहे. आणखी या इमारतीचं काम केलं आदरणीय नागे मिस्त्री, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराजांना फार प्रवास झाला आणि आता जायचं आहे. मी थोडंसं जास्त वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि राहिलेल्या वारकऱ्यांचा सत्कार आपण भोजन प्रसाद झाल्यानंतर सर्वांचा करायचा आहे. सर्वांनी आपला पंचक्रोशीतल्या टाळकऱ्यांनी, आपण भाविकांनी आपला श्रीफळ घेऊन जायचं आहे. रामकृष्ण हरी दे हरी. विठल विठल कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश मला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिक उत्तम लोकदातो मला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाढे मला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी वागुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राघाबाई सामुदायिक आरती होणार आहे. आरती क्षमा अपराध आरती होऊद्या. आरती ओवाळा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. योगी झाले समाधान तुमचे देखील चरणा उठावेसे मना येत नाही नारायणा आसुरवाळी कपणे तसा पुढे केणे उठावेसे मना येत नाही नारायणा आ तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग उठावेसे मना येत नाही नारायणा करोनी आरते चक्र पाणी ओवाळती आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आ तुका बाई टाळी उभा संधीद जवळी आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस युगी 28 बरी उभा मांगे रखमाई परब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उद्धर जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जो लगा जय देव जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून गटी कसे पितांबर कस्तुला लाटी देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहतो जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जो लगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागेमध्ये स्नान जे करते त्याच्या हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावी वळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जो लगा जय देव
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हिताने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दने गज ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा से गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नाम सारे वेद शास्त्र जीवन संसार दुखनाशी महामंत्राचे बीज आरती एकनाथ राजा समर्था त्रिभुवन गजधर जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नाम गीता सुख वाटले चित्ता आनंद कृपादासा ज्ञानी नुपुर जनगाता आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवन गजधर जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथ वरील गडांग वदीन चरण डोळा आणि बाही नरूप तुझे प्रेमयानंगी आनंद पूजन भावे वाळी म्हणे मामी कुमार मागणे ते प्रति आहे देश गरीब आहे